महिला सक्षम झाल्याशिवाय कुटुंब सबल होणार नाही। कुटुंब सक्षम असेल तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल। त्यामुळे सरकार महिला उद्योग प्रशिक्षणातून महिलांना सक्षम करण्यास प्रोत्साहन देत आहे। आता महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 5 लाख विद्यार्थिनींना कमवा आणि शिका योजनेतून काही तास काम केल्यानंतर त्यांना दरमहा 2000 रुपये देण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे। दैनिक जनप्रवासने विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करून त्यांना प्रेरणा देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या बॅकवेट हॉलमध्ये महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक जनप्रवासच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना रणरागिणी गौरव 2026 पुरस्कारांचं वितरण आणि गौरव विशेषकाचं प्रकाशन चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत पार पडलं। या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बेडकर, दैनिक जनप्रवासचे समूह संपादक संजयजी भोकरे, डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, कार्यकारी संपादक अमृत चौगुले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। पृथ्वी झिरो फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर माधवी दिलीप पटवर्धन, पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा रामदास बागडी, वैद्यकीय सेवेबद्दल डॉक्टर शिल्पा रवींद्र पाटील, वैद्यकीय सेवा समर्थ न्यूरो हॉस्पिटल मिरज, धनश्री शरद लाड, महिला सबलीकरण हिरकणी, आर्किटेक्ट रीना महेश चव्हाण, वास्तुविशारद प्राध्यापक सौ पूनम रौनक शहा, गोमाता रक्षण आणि समाजसेविका सौ राजश्री अरविंद तांबवेकर, आदर्श महिला सरपंच हरिपूर, सौ शालन मारुती चव्हाण, आदर्श माता, शुभांगी बाळासाहेब पाटील, आदर्श शिक्षिका व समाजसेविका, सौ भूमी विश्वेश मगदूम, आदर्श उद्योजिका, शुभांगी जगताप, आदर्श मुख्याध्यापिका, पद्मा विठ्ठल मस्के, आदर्श समाजसेविका, दीपाली दिलीप पाटील, समाजसेविका ते नगरसेविका, मनीषा विजयकुमार कांबळे, आदर्श शिक्षिका व समाजसेविका, अनिता कपिल ओसवाल, समाजसेविका, वैशाली हरिभाऊ कुलकर्णी, अन्नपूर्णा, सौ शिल्या रविकुमार आवटे, महिला सक्षमीकरण, सौ विद्या शिवाजी पवार, आदर्श नगरसेविका, मेघाराणी अजित पाटील, महिला बाल सक्षमीकरण समाजसेविका आदींचा सन्मान करण्यात आला आहे। आटपाडी तालुक्यातील बनपूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे। केवळ चोरीच्या संशयावरून 2 निष्पाप मुलींना बापाने उलट्या पायाने बांधून रात्रभर टांगून ठेवून अमानुष छळ करण्यात आल्याने 10 वर्षीय ऋतुजा म्हणजे सानिका हिचा मृत्यू झाला, तर तिची 11 वर्षीय बहीण अनुजा ही गंभीर जखमी अवस्थेत सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेते आहे। ऋतुजाच्या पोस्टमॉर्टम अहवालात देखील तिचे हातपाय बांधल्याने समोर आलं असून पोलिसांनी नाना हैबत यमगर या मुलीच्या वडिलांवर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले। केवळ शेजारच्या घरात चोरी केल्याचा संशय शेजाऱ्यांनी घेतल्याने संतापाच्या भरात या 2 चिमुकल्यांवर निर्दयी अत्याचार करण्यात आलाय। बुधवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास वडिलांनी सानिका आणि अनुजा या दोन्ही मुलींना हातपाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलट्या टांगल्या। रात्रभर त्या निष्पाप मुली वेदनेने तडफडत पाणी पाणी म्हणून ओरडत होत्या, मात्र त्यांच्याच आई वडिलांनी त्यांना पाण्याचा थेंबही दिला नाही। मुलींना वरती बांधून निष्ठुर आई वडील घरातच निर्धास्त झोपले, तर बाहेर आजी आजोबा झोपले होते। रात्रभर असह्य वेदनेने सानिकाने रात्रीच प्राण सोडला होता, तर आई वडील पोटच्या मुलीच्या प्रेताखालीच निर्धास्तपणे झोपले होते। पोटच्या मुलींचा अमानुष छळ करून जिवंत मारल्याची घटना निर्दयी वागणुकीने मानवतेलाच प्रश्नचिन्ह निर्माण झाले। गुरुवारी मुलींच्या आजोबांनी मुलींना खाली सोडलं, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। ऋतुजा ही मृत अवस्थेत आढळली, तर अनुजा बेशुद्ध अवस्थेत होती। तिला तातडीने खासगी रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र तिथे ती मृत असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यावर नातेवाईक सानिकाचा मृतदेह घरी घेऊन आले। मात्र जखमी अनुजाने रुग्णालयात शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांना दिलेल्या जबाबात संपूर्ण प्रकार उघडकीस आला। महापालिका प्रशासनाने दिलेल्या अर्थसंकल्पात 93 कोटी 48 लाखांची वाढ करत कोणतीही करवाढ न करता 2026 ते 27चा 1173 कोटी 6 लाख रुपयांचा तर 46 कोटी शिल्कीचा अर्थसंकल्प महासभेत सादर झालाय। स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांनी महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला। यामध्ये क्रीडांगण विकास, शिवसृष्टी, साईसृष्टी, मोक्यांच्या जागी फूड पार्क, शॉपिंग कॉम्प्लेक्स, वाचनालय, भाजी मंडई, संग्रहालय आदींचा समावेश करण्यात आलाय। महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली।
आयुक्त सत्यम कांधी यांनी महापालिकेचे 1065 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामध्ये स्थायी समितीने 93 कोटींची वाढ करून 1173 कोटी जमेचे, 1116 कोटी खर्चाचे आणि 46 कोटी 30 लाख रुपये शिल्कीचा अर्थसंकल्प मांडला. घरपट्टीच्या उत्पन्नात 16 कोटी 66 लाख, नगररचना 2 कोटी 75 लाख, रस्ते चर दुरुस्ती 14 कोटी, जमीन व बिनशेतीसारा मुद्रांक अनुदान 1 कोटी, खुल्या जागांपासूनचे उत्पन्न 1 कोटी, मीटरने पाणी पुरवलेला आकार 6 कोटी यांसह मक्तेदार नोंदणी शुल्क, जलसिंचन शुल्क, प्रवेश फी, विलंब आकार, रस्ता खोदाई आकार यातून 44 कोटी 60 लाखांची वाढ अपेक्षित धरली आहे. तसेच अमृत 3.0 योजनेतून 50 कोटींचे अनुदान अपेक्षित आहे. या अर्थसंकल्पात अनेक तरतुदी करण्यात आल्या. यामध्ये शहरात नवीन क्रीडांगण विकसित करण्यासह खेळाडूंना सोयीसुविधा देण्यासाठी 8 कोटी 90 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. सार्वजनिक कार्यक्रमात आता महिलांची संख्या वाढत आहे. आता 33% म्हणजेच 1/3 महिला प्रतिनिधित्व करणार आहेत. आता आमदार खासदार देखील महिला होणार आहेत. त्यामुळे पुढच्या वेळेस आम्ही खासदार असेल की नाही याची खात्री नसल्याची चिंता सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केली आहे. सांगली जिल्ह्यातल्या आणखी एका गावाचे नाव बदलण्यात आले. या नामकरण सोहळ्यात खासदार विशाल पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर, काँग्रेसचे महापालिका नगरसेवक हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. जिल्ह्यातल्या मौजे मेंगानवाडीचे नाव बदलून मौजे शिवापूर असं करण्यात आलंय. हे नामकरण केवळ नावातील बदल नसून गावाच्या ओळखीला, परंपरेला आणि संस्कृतीला नव्याने दिशा देणारा एक ऐतिहासिक क्षण ठरलाय असं सांगून पुढे विशाल पाटील म्हणाले, कार्यक्रमात आता महिला दिसत आहेत. एवढ्या संख्येने महिला फक्त देवाच्या कार्यक्रमाला येतात. गावच्या नामकरणाच्या कार्यक्रमात पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग जास्त आहे. त्यामुळे पुरुषांपेक्षा महिलांना आनंद नामकरणाचा जास्त झालाय. आता 33% म्हणजेच 1/3 महिला प्रतिनिधित्व करणार आहेत. आता आमदार खासदार देखील महिला होणार आहेत. पुढच्या वेळेस आम्ही असेल की नाही याची खात्री नाही. मतदारसंघ मोठा आहे त्यामुळे प्रत्येक गावात जाणं शक्य होत नाही. 6 महिने इथे राहून एक जरी गाव केलं तरी 750 गावं 5 वर्षात होत नाही. मी दिल्लीत होतो. विश्वजित कदमांच्या हेलिकॉप्टरमधून या कार्यक्रमाला आलो. पुढच्या लोकसभेचा प्रचार या कार्यक्रमातून आत्ताच करतो असं त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिटला. जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढते आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांची दहशत निर्माण होऊन कायद्याचा धाक निर्माण केला पाहिजे. त्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली पाहिजे. डार्क स्पॉटवर नित्याने गस्त घाला असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना दिले. जिल्हा वार्षिक योजना सन 2025 ते 26च्या निधीतून मंजूर सांगली जिल्हा पोलीस दलाकडील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. पोलीस मुख्यालयात मैदानावर हा कार्यक्रम झालाय. पालकमंत्री चंद्रकांत दादा म्हणाले, गुन्हे घडल्यानंतर त्याची उकल केली जाते. गुन्हेगारांना जेरबंद केलं जातं. दोषारोपपत्र दाखल करून दोष सिद्धीपर्यंत नेले जाते. ही जमेची बाजू असली तरी गुन्हेगारी वाढत चालली आहे. त्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. सांगली जिल्ह्यातही डार्क स्पॉटच्या ठिकाणी वीज व्यवस्था, सीसीटीव्ही व्यवस्था, अतिक्रमण हटाव यासाठी महापालिका आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या एकत्रित निधीतून कार्यवाही करावी. कायद्याचा धाक निर्माण करून अधिक कडक उपाययोजना कराव्यात. पोलीस विभागाने गस्त वाढवावी. विविध पथकांनी कायद्याची दहशत निर्माण करावी. त्यासाठी लागेल ती यंत्रणा जिल्हा नियोजनमधून पुरवली जाईल. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, पालकमंत्री याचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व आणि तासगाव तालुक्याला सायंकाळी पडलेल्या वादळी वारे आणि गारपिटीच्या पावसाने चांगलंच झोडपले. तासगाव तालुक्यातील मणे राजुरीसह परिसराला सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने गारांचा तडाखा बसला. अवघ्या 15 ते 20 मिनिटांच्या या अवकाळी पावसाने अंतिम टप्प्यातील द्राक्ष बागायतदारांसह रब्बी हंगामातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे अनेक द्राक्ष बागातील वेलींना फटका बसला असून गारांच्या माऱ्यामुळे द्राक्ष घडांचं नुकसान झालंय. विशेषतः खरड छाटणीनंतर फुललेल्या काड्यांना मोठा मार बसल्याने पुढील वर्षी उत्पादनावर परिणाम होण्याची भीती बागायतदार व्यक्त करतायत. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. दुसरीकडे तुफान, वादळ वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह भोसे आणि परिसरात सुमारे 2 तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले. दिवसभर प्रचंड उन्हाचा तडाखा शेतकऱ्यांना सहन करावा लागला. मात्र सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास अचानकपणे वादळी वारं वाहू लागलं. बघता बघता अवघ्या 5 ते 10 मिनिटात या वादळी वाऱ्याने तुफान
वादळ वाऱ्याचं रूप धारण करून विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे 2 तासांहून अधिक काळ हा पाऊस कोसळतच होता. शेतकऱ्यांच्या बांधावरील झाडे उन्मळून पडली तर आंब्याच्या झाडाखाली कैऱ्यांचा थर साचला. अनेक ठिकाणचे विद्युत खांब कोसळून पडले तर काही ठिकाणच्या तारा तुटून पडल्या. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा खंडित झाला होता. निवडणूक कामाचा मोठा ताण शिक्षकांकडे असतो. यांसह अनेक अशैक्षणिक कामे शिक्षकांना असतात. या कामांमधून सुटका मिळावी आणि 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजनांचा लाभ शिक्षकांना मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच गुणी विद्यार्थी आणि पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, निवडणूक विभागाचे स्वतंत्र केडर असावे, त्यांची स्वतंत्र फौज असावी असं माझंही मत आहे. महत्त्वाचं काम असल्याने निवडणूक कामाचा मोठा व्याप शिक्षकांकडे असतो. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये असा आग्रह आहे. आम्ही राज्य सरकारमध्ये शिक्षण मंत्री आणि इतर प्रमुख मंत्री यांच्याशी चर्चा करून अशैक्षणिक कामे ठरवू आणि त्यामधून शिक्षकांना वगळण्यासाठी प्रयत्न करू. 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना उच्च शिक्षणमध्ये लागू केली आहे. तुम्हालाही हवी आहे त्यासाठीही प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी जिल्ह्यातील शाळांची प्रगती व गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केलं. राज्यात सर्वाधिक प्रसिद्ध झालेले कॉपीमुक्त अभियान शिक्षकांच्या सहकार्यामुळेच यशस्वी झाले. केवळ झूमच्या माध्यमातून एकही रुपया खर्च न करता हे अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले. आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली. केंद्र सरकारच्या पीएम परिवहन योजनेतून महापालिका क्षेत्रात ई-बस सेवा सुरू करण्यासाठी बसेस मिळणार आहेत. पण यामध्ये वर्षाला 8 ते 10 कोटींचा तोटा महापालिकेला सहन करावा लागणार असल्याने महापालिकेच्या अनेक नगरसेवकांनी ई-बस सेवेला विरोध केलाय. काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी महापौरांना लेखी विरोध देखील केला. महापौर धीरज सूर्यवंशी यांनी या संदर्भात महासभेच्या अजेंड्यावर हा विषय घेतला जाईल, त्याचा अभ्यास करून निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली. महापालिकेची महासभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत महापालिकेची परिवहन समिती नेमण्याचा विषय आला होता. या विषयावर महापालिका क्षेत्रात चालवण्यात येणाऱ्या ई-बस सेवेचा विषय चर्चेत आला. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे म्हणाले, हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या नुकसानीत असला तरीही तूट कशी कमी करता येईल हे पाहावं लागेल. बसचे दर आपण ठरवायचे आहेत. 12 मीटरच्या 20 बसेस, 9 मीटरच्या 30 बसेस असतील. आतापर्यंत परिवहन समिती अस्तित्वात नव्हती. 1 एप्रिल 2014च्या ठरावानुसार सदर प्रस्ताव मंजूर केलाय. देखभाल, दुरुस्ती, चालक, वीज बिल हा सारा खर्च कंपनी करणार आहे. 10 वर्षांसाठी कंपनी ई-बस सेवा चालवणार आहे. केंद्र सरकारने 24 रुपये प्रति किलोमीटर इतके अनुदान देणार आहे. युवराज गायकवाड म्हणाले, समुद्रा कंपनीचा एलईडी प्रकल्प, घनकचरा प्रकल्पाचं भूत महापालिकेच्या मानगुटीवर असताना आणखीन एक प्रकल्प, तोही पूर्णपणे नुकसानीचा प्रकल्प आपल्या मानगुटीवर लादला जातोय. या माध्यमातून होणारं नुकसान महापालिकेला परवडणारं नाही. प्रतिवर्ष हा 1,60,00,000 रुपये खर्च ही बस प्रस्तावातून महापालिकेला उभं करावं लागणार आहे. हा खर्च महापालिकेला परवडणारा नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा 14 फुटी ब्रॉन्झ धातूचा पुतळा सांगलीतील भीमांगण परिसरात उभारला जाणार आहे. या पुतळ्याच्या आगमन सोहळ्यानिमित्त रविवारी दुपारी 4 वाजता मिरज मिशन हॉस्पिटल ते सांगलीपर्यंत भव्य रॅली आयोजित केली असल्याची माहिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षा स्नेहल सावंत आणि सचिव बिरेंद्र थोरात यांनी पत्रकार बैठकीत दिली. स्नेहल सावंत म्हणाल्या, सांगलीतील मध्यवर्ती बस स्थानकासमोरील भीमांगण परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यापूर्वीचा पुतळा 45 वर्षांपूर्वीचा होता. बस स्थानक परिसरातील सततच्या वर्दळीमुळे पुतळ्याचा चबुतरा आणि पुतळा यांची दुरावस्था झाली होती. त्यामुळे नवीन पुतळा बसवण्यासाठी आणि परिसर विकसित करण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या 50 कोटी निधीपैकी जवळपास 1,20,00,000 रुपये खर्चास मंजुरी मिळाली. सुभाषनगर येथील मूर्तिकार अमोल सूर्यवंशी यांनी 14 फुटी ब्रॉन्झ धातूमध्ये जवळपास 1,600 किलो वजनाचा पुतळा साकारलाय. हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा असेल. बिरेंद्र थोरात म्हणाले, डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा रविवारी दुपारी 4 वाजता होतोय. मिरज मिशन हॉस्पिटल ते सांगलीतील भीमांगण परिसरापर्यंत रॅलीचं नियोजन केलंय. रॅलीमध्ये जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत. सांगलीत पुतळा आणल्यानंतर 2 दिवसात तो उभारला जाईल. त्यानंतर पुतळा अनावरणाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्याचं नियोजन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही निमंत्रित केलं जाणार आहे. यावेळी रमाकांत घोडके, प्रफुल्ल ठोकळे, प्रियानंद कांबळे, विज्ञान माने, अनिल साबळे, सुरेश चौधरी, विकास कांबळे, चेतन गाळे, उत्तम कांबळे आदी जण उपस्थित होते.
निखिल कलगुटगी खून प्रकरणातील संशयित आणि मकोकातील मागील 7 महिन्यांपासून पसार असलेल्या संशयिताच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. अमन समीर मुल्ला असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मिरज पंढरपूर रस्त्यावरील डॉक्टर ए.एन. गायकवाड रुग्णालया परिसरात सदरची कारवाई केली. 28 सप्टेंबर 2025 रोजी मिरजेत निखिल विलास कलगुटगी याचा खून करण्यात आला होता. यामध्ये पोलीस तपासात 15 संशयित आणि 2 अल्पवयीन युवक यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. या गुन्ह्यातील संशयितांनी यापूर्वी संघटितपणे गंभीर गुन्हे केले असल्याचं समोर आल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमान्वये कारवाई करण्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यापासून संशयित अमन मुल्ला हा पसार होता. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक मिरज शहरातील सांगलीकर मळा परिसरात गस्त घालत असताना त्यांना मकोकातील पसार असलेला संशयित अमन मुल्ला हा डॉक्टर गायकवाड यांच्या रुग्णालय परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला. काही वेळात संशयित मुल्ला हा तिथे आला असता पोलिसांनी त्यास ताब्यात घेतलं. त्याला मिरज शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणाचा तपास विटा पोलीस विभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील करत आहेत.